आज मी बनवलं आहे मिरचीची भाजी. गावाकडची मिरची असतात ना, एकदम झणझणीत तिखट असतात. त्यासाठी लागणारे साहित्य: मिरची पहिला थोडंसं तेल घालून फ्राय करून घ्यायचं आणि मग जिरा, राई, थोडंसं लसणाचं फोडणी द्यायची आणि मग नंतर कांदा टाकायचा, टोमॅटो टाकायचं. ते पाणी सुटायला लागले की गॅस स्लो ठेवायची, एकदम मध्यम आचेवर. त्यानंतर ते मिरची आहेत ना, आपण फ्राय करून घेतलेले, ते थोडंसं हाताने हे करायचं, त्याची मग त्याच्यामध्ये टाकायची. मिरची टाकून झाले की चवीपुरतं मीठ टाकायचं, हळद वगैरे सगळे मसाले काही एवढं नाही लागणार, फक्त हळद तेवढं टाकावं लागणार. आणि मिरची टाकले की थोडंसं शेंगदाण्याचं कूट वरून टाकायचं. शेंगदाण्याचं कूट टाकून झाले की कोथिंबीर टाकायची जरा, आणि मग थोडंसं पाण्याचं छिलका मारायचं. थोडंसं ते शिजायला पाहिजे. एकदम झणझणीत लागतं मिरचीची भाजी. बघाल तर एकदा तरी खाऊन बघा तुम्ही. गावाकडची असेल तर तुम्हाला माहिती असणार झणझणीत मिरचीची भाजी. आणि मग ते गॅस बारीक हे करून थोडंसं वाफेवर शिजून घ्यायचं. मग काय, मिरचीची भाजी रेडी झाली. चपाती भाकरीबरोबर खायला